मराठी चित्रपटसृष्टीचा इतिहास जेव्हाही लिहिला जाईल तेव्हा आवर्जून सैराट ह्या चित्रपटाचा उल्लेख केला जाईल. या चित्रपटाने 110 कोटी बॉक्स ऑफिसवर कमाई करत एक इतिहास रचला होता. या चित्रपटाला केवळ मराठीच नव्हे तर अमराठी प्रेक्षकांनी देखील गर्दी केली होती. या चित्रपटाची मराठी चित्रपटसृष्टीने नव्हे तर बॉलिवूडने देखील दखल घेत या चित्रपटाचा रिमेक कन्नड आणि हिंदी अशा दोन भाषेंमध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. कन्नड भाषेमध्ये तर अभिनेत्रीच्या रूपात आपल्याला रिंकू राजगुरूलाच पाहायला मिळालं होतं. सैराट या चित्रपटाने आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू असे दोन नवे कलाकार मराठी चित्रपटसृष्टीला दिले. या दोघांचाही या चित्रपटातील अभिनय प्रेक्षकांना प्रचंड भावला. रिंकूला तर या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला. या चित्रपटानंतर रिंकूने कधीच मागे वळून पाहिले नाही. सैराट हा चित्रपट 29 एप्रिल 2016ला म्हणजेच 10 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील गाणे, या चित्रपटाची कथा, संवाद, कलाकारांचा अभिनय सगळंच प्रेक्षकांना प्रचंड आवडलं होतं. या चित्रपटाला 10 वर्षाहून अधिक काळ झाला असला तरीही या चित्रपटातील सगळीच गाणी, संवाद आजही प्रेक्षकांची तोंडपाठ आहेत. सैराट या चित्रपटामुळे रिंकू राजगुरू हे नाव घराघरात पोहोचलं. त्यानंतर तिने झिम्मा 2, पुन्हा साडेमेढे 3, एवढंच नव्हे तर 100 ह्या वेब सिरीजमध्ये देखील काम केलं. तिच्या सगळ्याच भूमिका प्रेक्षकांना आजही भावतात. तिला प्रचंड फॅन फॉलोविंग असून ती नेहमी सोशल मीडियाद्वारे तिच्या फॅन्सच्या संपर्कात राहत असते. तिच्या आयुष्यातील खाजगी क्षण ती सोशल मीडियाद्वारे शेअर करत असते. काही महिन्यांपूर्वी तिने आणि तिच्या आईने सोशल मीडियावर शेअर केलेल्या काही फोटोंची सोशल मीडियावर चांगली चर्चा रंगली होती. कारण या फोटोमध्ये आपल्याला तिच्या आईला वधूच्या रूपात पाहायला मिळालं होतं. रिंकूने तिच्या आईचे दुसरे लग्न लावून दिलं होतं आणि लग्नामध्ये ती चक्क करवली बनली होती. रिंकूच्या आई वडिलांचा लग्नाचा 25वा वाढदिवस असताना तिने पुन्हा एकदा आई वडिलांचं लग्न लावून दिलं होतं आणि या लग्नात करवली बनत ती खूपच छान दिसली होती आणि या लग्नाचे अनेक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. रिंकूला नेहमीच तिच्या घरातल्यांनी पाठिंबा दिला. रिंकूच्या करिअरसाठी त्यांनी मुंबईमध्ये स्थायिक झाले. आज माझ्या यशात सगळ्यात मोठा वाटा माझ्या आईवडिलांचा आहे असे ती आवर्जून सांगते. रिंकूची लोकप्रियता पाहता पुढील काळामध्ये ती आपल्याला आणखी चांगल्या भूमिकांमध्ये पाहायला मिळणार यात काही शंका नाही. यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी पी स्क्वेअर मॉडेल सबस्क्राईब करा.